स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला फसवणारा देव नाही, तर तुझ्या हाकेला, संकटाला, अडचणीला धावून येणारा देव आहे. तुला असे वाटत आहे का की हा संदेश खोटा आहे, खोटारडा संदेश तुझ्या समोर आला आहे? तर बाळा, हा समज तुझा चुकीचा आहे. बाळा, तू माझा लाडका भक्त आहेस. आजपासून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. तर आता तुझे खतरनाक दुःख सुद्धा आता सुखात बदलणार आहे. लोक तुझ्याशी काय म्हणत आहेत हे तू दुर्लक्ष कर, त्याच्याकडे तू निग्लेक्ट कर. चिंता करत रडत बसणे तू सोडून दे बाळा. आता तुझ्या हाकेला मी धावून येणार आहे. बाळा, मोजून 5 मिनिटे हा संदेश तू ऐकून बघ. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. कोण म्हणतं की तुझं चांगलं होणार नाही? अरे, नशिबात नाही ते सुद्धा आता तुला भेटणार आहे, कारण तुझ्या आयुष्यात आता आमची एंट्री झालेली आहे. ज्यांनी तुला रडवलं आहे बाळा, आता ते सुद्धा पछतावतील, कारण तुझ्या आयुष्यात आता आम्ही आहोत आणि आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असणार आहेत. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचे सर्वांचे कल्याण हो आणि सर्व तुम्ही आनंदात राहो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, हीच मी मनापासून प्रार्थना करते. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तर आज ह्या संदेशामध्ये मी तुम्हाला एका स्वामी भक्तांचा अनुभव शेअर करणार आहे. तर तो तुम्ही शेवटपर्यंत शांत चित्ताने ऐकून घ्या. तर एका स्वामी भक्तांनी सांगितलेलं की ही गोष्ट साधारण 3-4 वर्षापूर्वीची आहे. जेव्हापासून आम्ही नवीन घरात राहायला आलो तेव्हा आम्हाला स्वामींबद्दल काहीच माहीत नव्हते. आमच्या नवीन घराजवळ स्वामींचे मंदिर आहे. हळूहळू तिथल्या रहिवाशांकडून आम्ही स्वामी समर्थांबद्दल ऐकले आणि माझी आई ही दररोज शेजारच्या बायांसोबत स्वामींच्या मंदिरात जायला लागली व हळूहळू स्वामी सेवा ती मनोभावे करू लागली. स्वामींनी अनेक अडचणीतून आम्हाला सोडवले होते. त्यामुळे आमचा स्वामी समर्थांवरचा विश्वास अजून दृढ होत गेला, वाढतच गेला. तो विश्वास इतका वाढला की माझी आई रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मंदिरात गेल्याशिवाय जेवण करत नसे. संध्याकाळी नित्यनेमाने ती स्वामी भक्ती करत राहायची. माझी आई स्वामींची खूप सेवा करायची आणि घरातील इतर मंडळी तिला म्हणायचे की काय एवढं देवदेव तू करत आहे, पण आई त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे. आईचे मामा नेहमी आईला चिडवत असे की काय ग, त्या स्वामींमध्ये नेहमी स्वामी स्वामी करत असते. आईचे मामा स्वामींबद्दल त्यांना जास्त काही माहीत नव्हते, त्यामुळे ते स्वामींना लंगोटवाले बाबा म्हणून ते आईला चिडवत असायचे. परंतु आई त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत असे. एके दिवशी असेच आईचे मामा सायकलवरून पडले. त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. त्यांच्या डोक्याला मार लागला आणि नाकातून रक्त येऊ लागलं आणि ते डायरेक्ट कोमामध्ये गेले. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक उपाय केले, परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती. शेवटी डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले आणि डॉक्टर म्हणायचे की आता सर्व देवाच्या हातात आहे. आईची मामी आईजवळ रडायची आणि सांगायची की सांग ना तुझ्या त्या बाबांना की तुमच्या मामाला लवकर बरे करा म्हणून. आईचाही तिच्या मामांवर खूप जीव होता. आई संध्याकाळी स्वामींच्या मंदिरात गेली व तिथल्या सेवेकऱ्यांकडून सेवा घेतली व ती माझी आई रोज नियमित सेवा अखंडितपणे करू लागली. आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये तिच्या मामाला पाहायला जायची
तेव्हा स्वामींची रक्षा आणि स्वामींचे तीर्थ आपल्यासोबत घेऊन जायची. डॉक्टर जास्त भेटू देत नसत, असं काही लावू देत नसे, पण आई गुपचूप ते सर्व काही करत होती. ते कोमात असल्यामुळे मामांना ते तीर्थ फक्त ओठांना आई लावायची आणि 15 दिवसातच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. आणि माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांना सांगताना सुद्धा अंगावर काटा येतोय. जेव्हा ते कोमातून बाहेर आले तेव्हा सर्व नातेवाईक त्यांना भेटायला गेले असताना त्यांनी सर्वात प्रथम माझ्या आईकडे बोट दाखवले आणि डॉक्टरांसमोर म्हणाले की बाळा, मला घ्यायला 4 लोक आले होते, मला ते घेऊन जात होते. सोबत मी रडत होतो, पडत होतो, बोलत होतो की मला नाही यायचं, पण ते माझं काहीच ऐकत नव्हते. तेव्हा अचानक तिकडून तुझे लंगोटवाले बाबा म्हणजेच आपली स्वामी माऊली, स्वामी आई, स्वामी महाराज आले. त्यांच्या हातात काठी होती. ती काठी त्यांनी ठोकली आणि जोरात म्हणाले की ठेवा रे ह्याला खाली, अजून याची वेळ झाली नाही. आणि त्यांनी ती काठी खाली ठोकली आणि ते 4 माणसं पळून गेली. त्यांनीच मला कोमातून बाहेर आणलं आहे. हे शब्द ऐकून सर्वांना रडू आले आणि डॉक्टरसुद्धा शॉक होऊन पाहतच राहिले. यावेळेस आईलाच नाही तर संपूर्ण परिवाराला स्वामींनी त्यांचे अस्तित्व दाखवून दिले. यानंतर त्यांची मुले सुद्धा स्वामींची मनोभावी पूजा करू लागली. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींवरती जर तुम्ही अपार श्रद्धा ठेवून त्यांच्यावरती जर तुम्ही सर्व निशंक सोपवले तर सर्व काही तुमच्या आयुष्यात चांगलंच होणार आहे. इथे फक्त गरज आहे ती स्वामींवरती विश्वास ठेवण्याची. स्वामींवरती जर का तुमचा विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव यू गॉड, गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात की बाळा, तू माझी जी सेवा करत आहेस ते माझ्यापर्यंत पोहोचत आहेस. त्यामुळे हा मौल्यवान संदेश तू जिथे जिथे ऐकशील तिथे दुःख, दारिद्र्य, त्यांची काळजी सर्व नष्ट करण्यासाठी माझी शक्ती तयार आहे. तेव्हा त्याचा तुम्हीही लाभ घ्या आणि विश्वासाने हा संदेश तुम्ही ऐका. त्याच्यावर माझी कृपा निरंतर राहील. बाळा, तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर तू हा मौल्यवान संदेश ऐक आणि पुढच्या क्षणाला मी तुम्हाला त्या आशीर्वादाने परिपूर्ण करून तुमच्या मनात जी खोलवरची इच्छा आहे ती देखील मी पूर्ण करणार आहे. तुमचा विश्वास जर तुमच्या देवावर, परमेश्वरावर, भगवंतावर, स्वामींवर आहे तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि होय देवा असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात की बाळा, येत्या 48 तासात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे. असे काही अद्भुत चमत्कार घडायला लागतील याची आता या क्षणाला तुम्हाला कल्पना देखील नाही. माझ्या प्रिय बाळा, माझ्या प्रेमाचा वर्षाव मी तुझ्यावर करू इच्छितो. तुम्ही जी काही पूजा करत आहात ती आमच्या चरणावर सोपवतात. ते काही तुमचे विचार आहेत त्यातील तुमच्यासाठी सकारात्मक विचार आम्ही तुम्हाला द्यायला आलो आहोत आणि ते सर्व सत्यात उतरवण्यासाठी आलेलो आहोत. बाळा, तुमचा विश्वास जर आमच्यावरती असेल तर तुम्हाला अशक्य असे काहीच नाही. सगळं काही आता तुझ्या मनासारखे होणार आहे. बाळा, फक्त तू खचून जाऊ नकोस. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हा विश्वास स्वामींवरती आहे का? असेल तर होय असे टाईप करा. स्वामी म्हणतात की बाळा, तुझ्या प्रत्येक संकटात, आता तुझ्या दुःखात, तुझ्या प्रत्येक कार्यात तुला साथ मी देणार आहे. तर तू माझ्यावरती विश्वास ठेव. बाळा, आपल्या आयुष्यात खूप बिकट परिस्थिती येते. कधी कधी खूप मोठ्या संकट आपल्या समोर येऊन उभे राहते. तेव्हा आपण घाबरून जातो, खचून जातो आणि आपल्या मनात अनेक प्रश्न येतात की आता मी काय करू, या संकटातून मी बाहेर कसा पडू.
पण आपण घाबरून न जाता आपल्या स्वामींवरती अढळ विश्वास ठेवायला पाहिजे. स्वामींवरती विश्वास आहेच ना आपला, स्वामी आपल्या पाठीशी आहेतच ना, तर मग घाबरून जाण्याचे काय कारण. स्वामी माऊली म्हणतात की बाळा, तुम्ही कुठल्याही भयंकर संकटात, भयंकर काळजीतून, दुःखातून कधी बाहेर पडाल आणि कधी बाहेर पडलात याची तुम्हाला जाणीव देखील मी होऊ देणार नाही. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आणि आपल्या ओठी माझे नामस्मरण तुम्ही करा. तुमच्यावरचे संकट कधी अलगद विरून गेले, कधी संपून गेले, हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला समजून येईल की माझ्या पाठीशी कुठली शक्ती उभी आहे. जेव्हा तुम्ही यातून सही सलामत बाहेर पडलात तेव्हा ती एकच शक्ती आहे बाळा, ती म्हणजे माझी शक्ती. त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव. आपले स्वामी, कारण स्वामी आपल्याला आपल्या संकटात कधीच एकटे सोडत नाहीत. त्यांनी आपला हात आपल्याला संकटात एकटे सोडण्यासाठी पकडलेला आहे का? तर नाही. म्हणून हा स्वामींवरचा विश्वास आपण कधीही ढळू द्यायचा नाही. आपल्या स्वामींचे अखंड नामस्मरण करत राहायचे आणि त्यामध्ये कधीच खंड पडू द्यायची नाही, कारण ही शक्ती आपल्याला सर्व संकटामध्ये आपल्या सोबत असणार आहे. स्वामी म्हणतात की बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस ना, मला माहीत आहे, मला तुझ्यावरती विश्वास आहे की तू माझे अखंड नामस्मरण करणार आहेस आणि माझी सेवा तू प्राप्त करून घेणार आहेस. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर का हा विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची घंटी देखील दाबा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. आपल्या आयुष्यात आनंदी जीवन जगण्यासाठी एकच शक्ती, ती म्हणजे आपण स्वामी माऊलींवरती केलेली भक्ती. श्री स्वामी समर्थ.